आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याला रोखायचंय आणि ते किती धावांत रोखलं जाणार ते देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलं षटक पैलवान सागर जगदाळे पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येणार आहे. तर दोन सलामीचे फलंदाज जुबेर शेख आणि संतोष मोठे ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असेल. तर पहिल्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. पुन्हा एक साखर चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ ताकदवान आहे. पंचांचा इशारा. चला खेळूयात सामन्याला सुरुवात. ओ पहिल्या चेंडूवरती आक्रमण. स्क्वेअर लेग चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल षटकार. षटकारानं केली सुरुवात आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. खरं तर 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि संतोष मोठेनं पहिल्या चेंडूवरती सागर जगदाळेला दाखवले आसमान. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होता. तो ताबडतोड षटकार खेळलाय आणि षटकारानं धावफलकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. यावेळेस पुन्हा खूप टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा स्क्वेअर लेग. बॅक टू बॅक आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. दुसराही षटकार मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि इथे 2 षटकार आले. धावफलक सुद्धा वेगानं पुढे गेलाय. सुसाट सुटलाय तो. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खर तरी सुरुवात आहे. पहिली इनिंग तुम्ही पाहताय. आज गराडे संघासमोर देखील तुम्हाला एक मोठं आव्हान उभं करावं लागणार आहे. कारण या स्पर्धेतलं सगळ्यात मोठा धावफलक कोणी उभा केलाय तो गराडे संघाने केलेला आहे. त्यामुळे गराडे संघासमोर देखील एक मोठ्या धावांचं आव्हान तुम्हाला उभंच करावं लागेल. पुन्हा खरं तर थोडंसं आता गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता परंतु स्क्वेअर लेग मध्येच खेळला तो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला होता. एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचला. धावफलकावरती 13 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना खरं तर गराडे संघासमोर तुम्हाला मोठं आव्हान उभं करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय निर्णय. पाहायचं आता तिसऱ्या पंचांची घोषणा तिथून होईल. खरं तर धावबाजसाठी ते अपील होतं आणि तिसऱ्या पंचांनी खरं तर मेन पंचांनी स्क्वेअर लेग पंचांनी ते तिसऱ्या पंचांकडे पाठवले. नक्कीच निर्णय मात्र पेंडिंग मध्ये आहे. तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. धावफलकावरती तोपर्यंत जाऊयात आपण. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू असताना सागर जगदाळे पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमकता तिथे दाखवली होती. पुन्हा थोडासा चेंडू मध्ये त्यानं बदल केला. फलंदाज सुरक्षित आहे. नॉट आउट ची घोषणा तिसऱ्या पंचांकडून झाली. एक चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर तिथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालं. यावेळेस इनसाइड आउट खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला. बिग विकेट डाऊन. जुबेर शेख सापडला क्षेत्ररक्षणच्या जाळ्यामध्ये. बडी मछली जाल में. प्रतिस्पर्धी संघासमोर खर तर गराडे संघासमोर एक मोठं आव्हान खर तर उभं करायचं होतं. विदा करंदीकरांची एक सुंदर कविता आहे पहा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतडाई चैन करावी स्वप्नांची. चला पटकन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा. खरं तर वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून यानंतर 2 सामने आपल्याला खेळवायचे. त्यासाठी पटकन चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
13 धावसंख्येवरती बसलेला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिला. पैलवान सागर जगदाळेला पहिलं यश खरं तर मैदानाच्या आतमध्ये त्यानं संपादन केलं आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 गगनभेदी षटकार आल्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केले. नंतरचे 2 चेंडू त्यानं पाकिती भयान टाकले. त्यामध्ये एका चेंडूवरती फलंदाजाला त्यानं बाद केले. एक चांगली कौतुकास्पद गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळाय क्षेत्ररक्षक समोर आहे आणि चेंडू खराब क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. चेंडू खडीत चौकार. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अडचणी आहेत आणि अडचणींना तुम्हाला सामोरं जायचंय. खरं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्ही पहा अडचणी आहेत आणि प्रत्येक मनुष्याचं आयुष्य खरं तर त्या अडचणींनीच भरलेलं आहे. अडचणींवरती मात करत खरं तर आपलं सोनेरी आयुष्य आपण जगत असतो. तसं क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा अडचण आहे. आता क्रिकेट खेळताना अडचणी कोणत्या आहेत? त्या अडचणींवरती देखील तुम्हाला मात करायची आहे. गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, या सगळ्या अडचणी आहेत. आता फलंदाजी करत असताना इथे पंचांकडे जाईल मी. बहीण पंचांचा कुठलाही इशारा खरं तर आला नाही. खरं तर फार मोठा अपील त्यांच्या पाठीमागून होतं. तेजस साबळेचं बरंच मोठं अपील. फक्त तेजस साबळेच अपील करत होता. बाकी कुठल्याही खेळाडूने अपील केलं नाही. तिथे कुठलाही कॉन्फिडन्स आत्मविश्वास त्या अपील मध्ये जाणवला नाही. त्यामुळे पंचांवरती त्याचा जास्त परिणाम झाला नाही. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पूल केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून गगन भरारी गगनचुंबी षटकार. आणि षटकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक सुद्धा पुढे पोहोचले. धावफलकावरती 23 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 सुरू झाले आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज यश आलाय. दुसऱ्या षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन पहिला चेंडू होता अप्रतिम होता, निर्धाव आला आणि पुढच्या चेंडूवरती दाखवलं गोलंदाजाला देखील आसमान. तो षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. वा आपला तो स्टॉप आहे तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. ती क्षेत्ररक्षणाची भिंत खर तर मजबूत आहे. ती चीनची भिंत आहे, सहजासहजी फुटणार नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळालं. मला वाटतं आकाश आहे कसं चित्त्यासारखा झेपावला तो चेंडूवरती आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले. चिक्या आकाश अर्थात चिक्या. हो थेट एस्टन समेत नांगर फिरला एस्टेड वरती. बिग विकेट डाऊन. संतोष मोठे फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज बाद झालाय. पहा 24 धावसंख्येवरती बसलेला तो दुसरा धक्का. षटक क्रमांक 2 पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यश कडून पाहायला मिळाली. मी अडचणी सांगत होतो. प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत. या पृथ्वी तलावरती असा माणूस नाही त्याच्या आयुष्यात अडचण नाही. प्रत्येकाचं आयुष्य त्या अडचणीनेच भरलेलं आहे. आता आपल्या आयुष्यातल्या अडचणी कोणत्या आहेत ते देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त 3 अडचणी आहेत. इथे तेजस साबळेचं खराब क्षेत्ररक्षण. खरं तर इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्याच्याकडून होता आणि पाहायचं त्या एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा मिळणार आहेत. किती धावा आहेत? मला ते चौकार तर आलायच. 5 धावा इथे एक्स्ट्रा स्वरूपाच्या मिळणार आहेत. अडचणी कोणाला नसतात, त्या शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक अडचणीचं उत्तर तुमच्याकडे असतं. ते सोडवण्यासाठी तुम्हाला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या 3 गोष्टींच्या पलीकडे माणसाच्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम अस्तित्वात नाही. वेळ, पैसा आणि माणसं.
माणसाच्या आयुष्यात मध्ये काही माणसं चांगली भेटून जातात, काही माणसं बराच मोठा अनुभव आपल्याला देऊन जातात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर कट केला, फटका होता, पॉइंट सीमारेषा भेदून टाकली, खणखणीत चौकार. षटक सुद्धा संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 33 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा सामना आहे, त्यामधले 2 षटकात आपण पाहिली, 2 षटकात 33 बनवल्यात. आणि आता षटक क्रमांक 3 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी आपण 5 गोलंदाज कोण असतील आणि कोणाकडे संघनायक चेंडू सोपवणार आहे. संघनायकानं सोमनाथ वरती विश्वास दाखवलाय आणि त्याच्यावरती त्या तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. विश्वास टाकला होता, विश्वासार्थ करून दाखवला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. विकी बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. सॉरी, गिरीश बाद झालाय. धक्का तो 3 मैदानाच्या आतमध्ये बसलाय. 33 धावसंख्येवरती 3रा धक्का मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच तुम्ही पाहताय तर नवीन फलंदाज पदार्पण करेल मैदानाच्या आतमध्ये. धर्मराज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. धर्मराज राजा सगळ्यांना माहित होता. धर्मराज राजाचा रथ हवेतून 4 बोट वरून चालायचा. का तर धर्मराज राजा कधीच खोटा बोलत नव्हता, परंतु धर्मराज राजाला देखील खोटं बोलावं लागलं आणि त्याचा हवेतून चालणारा रथ तो जमिनीवरती आला. भगवद्गीतेमध्ये बरंच काही आहे. यावेळेस पुढे सरसावत खेळला होता. उजवा पाय पुढे टाकला, ऑन द राईज केला, फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा भेदून खणखणी षटकार. संघनायकानं विश्वास सोमनाथ वरती टाकला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला, परंतु पुढच्या चेंडूवरती आपण पाहिलं एक मोठा फटका तिथे पाहायला मिळाला आणि तो षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर तुम्ही सांघिक खेळ खेळत असताना तुम्हाला कोणावरती तरी विश्वास दाखवावा लागतो. अफलातून जाईल, डीप लॉंग ऑन मध्ये टिपलाय आणि फलंदाज बाद. मला वाटतं धर्मराज बाद होतोय. तो धक्का 4था मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. नवीन फलंदाज चंद्रशेखर माडिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आता खेळण्यासाठी पोहोचलाय. भारतीय संघाकडून तुम्हाला केएल राहुलची जर्सी क्रमांक 1 आहे. आता केएल राहुलच्या नावावरती एक सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. ज्यावेळेस केएल राहुलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पहिला एकदिवसीय सामना खेळत असताना त्यानं पहिलं शतक झळकवलं होतं. ते आतापर्यंत कुठल्याच फलंदाजाने केलं नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा ओपनिंग करताना त्याने शतक केलं. ते केएल राहुलचा जर्सी क्रमांक 1 आहे. येथे चंद्रशेखर माडिक मैदानाच्या आतमध्ये नॉस्ट्राकेंटच्या बाजूला उभा आहे. यावेळेस मोठा मोठा फटका. शतरक्षक डीप लॉंग ऑन वरून आला होता. एक टप्पा घेतला, चेंडू नखर उसळी घेतली समोरून आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. या चौकाराच्या साह्याने धावफलक वाढलाय. धावफलकावरती 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. ऑन बोर्ड तो धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढा दिशा बदलली. चेंडूनं हुलकवणी दिली खरं तर क्षेत्ररक्षकाला. डीप फाईन लेग मध्ये चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. 48 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि आता षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. पायसई स्वतः संघनायक
तेजस साबळेनं चेंडू हातामध्ये घेतलाय, जबाबदारी स्वतःवरती घेतली आणि स्वतःवरती त्यानं विश्वास ठेवलेला आहे. फांदीवरती बसलेला पाखराचा फांदीवरती कधीच विश्वास नसतो, त्याचा विश्वास त्याच्या पंखांवरती असतो. त्यामुळे स्वतः खर तर स्वतःचा आत्मविश्वास आपल्या स्वतःकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच आत्मविश्वासाने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणावरती विश्वास जर दाखवला तर तो शेवटपर्यंत टिकून राहणार नाही, कधीतरी तुमचा विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विश्वासघातकाची अनेक उदाहरणं तुमच्या समोर आहेत. कोणी कोणाचा विश्वासघात कधी करेल तुम्हाला सांगता येणार नाही. ते घात झालाच आणि फलंदाज बाद झाला. इथे दोघांमधलं कॉम्बिनेशन चुकलं, संसार मोडला आणि फलंदाज बाद होते. 5व्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. खर तर त्या विश्वासावरती आपण चर्चाच करत होतो. या जगात असा पक्षी आहे, विश्वास नावाचा पक्षी आहे. तो कधी कोणत्या फांदीवर बसेल आणि कधी उडून जाईल सांगता येणार नाही. खरं तर जुन्या काळची लोक एकमेकांवरती फार विश्वास ठेवायचे. आज ते विश्वास ठेवणं बंद केलंय. कारण माणसाने माणसावरती टाकलेला विश्वास जेव्हा तुटला ना, अफलातून प्रयत्न होता. खर तर इथे दुसऱ्या धावेची मागणी आहे. 2 धावा सहज मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत. म्हणजे माणसाने माणसावरती टाकलेला विश्वास जेव्हा तुटला त्यावेळेस दरवाजाचा जन्म झाला. माणसाने माणसावरती टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला आणि त्या दरवाजावरती त्या विश्वासावर देखील आघात झाला. त्यानंतर कुलपाचा जन्म झाला. त्यामुळे कोणाचाच कोणावरती विश्वास राहिला नाही. त्यानंतर कुठे सीसीटीव्हीचा जन्म झाला. इथे फलंदाज बाद होतोय. धक्का 5वा 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेला. अक्रॉस दी लाईन स्क्वेअर लेगला हा चेंडू खेळलाय. 1 धाव तो पूर्ण आहे. दुसऱ्या धावेची मागणी इथे होती आणि फलंदाज बाद. 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. बळीची टाळी, गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. फलंदाजी तेजस साबळेकडून तुम्हाला पाहायला मिळाली. काय अवंतर स्वरूपाच्या धावा आल्या जरूर, परंतु धावा रोखण्यात तिथे यश आलंय. अक्षरशः धाव फलकाला त्यानं स्पीड ब्रेकर लावलाय, गतिरोधक लावण्याचं काम खरं तर इथे केलंय आणि 53 धावा बनवत असताना आपण पाहिलं 7 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. अंतिमचा शेवटचा चेंडू आहे, फुलटॉस होता, पुढे येऊन खेळलाय, क्षेत्ररक्षक समोर आहे, तिथे झेल टिपला आणि फलंदाज बाद. 8वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बळीची टाळी, गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट.
चषकाचा दणदणीत चौकार. खरं तर या गाण्यांवरती बेधुंद करून टाकणार हे मैदान पहा तुम्हाला. खरं तर क्रिकेटच्या फटक्यानेच मैदान बेधुंद झालेलं आहे, परंतु त्यामध्ये डीजेचा त्या सुरावरती षटकार चौकार गेल्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा फुलोर होता, लाखोल चेंडू होता, तिथून काढून काढला, एक धाव तो पूर्ण, दुसऱ्या धावेची मागणी ते होती आणि पाहता पाहता 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याच्या वेगात पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाचा ताळमेळ सुंदर होतं. हा पंच विनंती असेल 1 मिनिट सामना थोडासा थांबवा, आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेतोय. कॅमेरामन टॉस चला करा सामना सुरू. संघनायक आले होते, परंतु आता एक ओव्हर एक षटक, हे षटक झाल्यानंतर आपण टॉस इथे घेऊ. ओहो बिगेट बिगेट, शतरक्षक दूरवरती आहे, पाहायचंय एक टप्पा घेईल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाण्यासाठी. खडखडीत चौकार. चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. म्हणजे संघर्ष करण्याची क्षमता खेळाडूंमध्ये देखील असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूने संघर्ष खेळाडूंचा सुरू आहे. यावेळेचा चेंडू खरं तर चांगला होता, पुढे ऑन द राईज खेळत होता खरं तर, परंतु निर्धाव चेंडू तिथे पाहायला मिळाला आणि षटक संपलं. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावफलकावरती 11 धावा आहेत. चला टॉस करूयात. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते, उपसरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतोय. एका बाजूने जेजुरी संघ आहे, दुसऱ्या बाजूने पिसावरे. या 2 संघादरम्यान हा सामना आहे. टॉस जिंकला जेजुरी संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. पिसर्वे संघाला त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय संदीप शेठ दळवी, मान्यवर पाहुण्यांचं शुभाग म्हणत आहे. विनंती असेल आपण अतिथी मंचावरती येऊ स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक मान्यवर आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. गंगाराम दादा चषक 2022 मध्ये मनापासून स्वागत. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यस, षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. सामन्यातलं समीकरण बदललं. शेवटचे 16 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा तेजस साबळेची आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. या आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही तेजस साबळेला खेळताना पाहिलेलंच आहे आणि या सामन्यात देखील पहा त्याने 2 चेंडूवरती 2 मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले. चौकारा पाठोपाठ षटकारा पाठोपाठ एक चौकार त्याने मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि सामन्यातलं समीकरण खरं तर त्यानं बिघडून टाकलंय. जरी अजून खरं तर इथून पुढची देह देखील फार दूर आहे. विजयाचं समीकरण जरी दूर असलं तरी तेजस सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर नक्कीच ते तिथे कठीण काहीच नाही. शेवटपर्यंत लढावं लागणार आहे. म्हणजे देह दूर आहेत म्हणून रस्ता सोडू नका. तुमची देह दूर आहेत म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका. पावलो पावले येतील कठीण प्रसंग,
फक्त तुमचं ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. शेवटपर्यंत लढायचंय. एक धाव तिथे घेतले, एक धावेच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 तर षटकारांनी चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केले आणि एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्की साकारलेली आहे. शेवटचे 13 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये अजून शिल्लक आहे. म्हणजे अजूनही सामना खरं तर संपला नाही आणि दोनही संघांच्या बाजूला अजून समान स्थितीमध्ये सामना आहे. ओ बाहेरची कड घेणारा चेंडू होता. पायचे डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे बचावलाय फलंदाज आणि षटक सुद्धा संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत आणि आता इथून पुढे पुन्हा धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला बनवायच्या 16 धावा आणि ती ताकद खर तर इथे तेजस साबळेमध्ये आहे. खरं तर या आधीच्या षटकामध्ये आपण तेजस साबळेचा एक षटकार आणि एक चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये या आधीच्या षटकात त्यानं एक चौकार आणि एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. परंतु आता पाहायचं या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी. खाली राहिलेला चेंडू फलंदाजाला समजू शकला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यातलं समीकरण बदलून टाकेल. 11 चेंडू 32 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये अजून शिल्लक आहे. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यात रंगत वाढवेल. वा मिड विकेट नो चान्स. तेजस साबळे सेट ऑन फायर. खणी षटकार. हा षटकार गंगाराम दादा चषकाचा बरोबर धावफलक सुद्धा वाढले. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहे. 26 धाव्यांची गरज. खर तर तेजस साबळेच्या विकेटसाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने कदाचित देव पाण्यात ठेवले असणार आहेत. पाहायचं इथे आता पंचांकडे जाईल मी. नो चेंडू आहे. पुढचा येणारा चेंडू फ्रीटचा असेल आणि त्या चेंडूवरती येणाऱ्या धावा खरं तर बोनस रूपी धावा असतील आणि त्या मिळवण्याचा प्रयत्न तेजस साबळेचा नक्कीच असणार आहे. सामन्यातलं समीकरण पालटले गेले. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. ओ बिग हिट. नो चान्स. हा पहा षटकार गंगाराम दादा चषक बदलून टाकणार आहे. खर तर एक रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वा पुन्हा एकदा बिग हिट. सरळ बॅटनं खेळलाय. बॅक टू बॉलर होता. खणखणी षटकार. हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार.
आक्रमकता इथे तुम्हाला पाहायला मिळाली. खर तर सुनामी सारखा तो उसळायला त्याने सुरुवात केली, तर 2 डोंगरांमधून त्यानं ज्वालामुखी बाहेर फेकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय. सरळ बॅटनं खेळाय, 2 शतरक्षक आहेत भिंती सारखे आडवे, तर चेंडू थांबणार नाही कारण बंदुकीतून सुटलेली गोळी होती. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला सुद्धा उंचावून खाली पडावं लागतं. या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खरं तर आपण एक चांगल्या सामन्याची, एक अद्भुत आनंद देणारा सामना खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी खरं तर मला वाटतं फलंदाजानं नॉन स्ट्राईक करून घरटं सोडलं होतं, परंतु तेजस साबळेनं त्याच्या कॉलकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही, कारण स्वतःवरती आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. कारण स्वतःवरचा आत्मविश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तो आत्मविश्वास खरं तर तुमच्या आयुष्यात देखील परिवर्तित होत असतो. फुलटॉस आणि सामना संपला, सामना जिंकला. हा पहा गराडे संघाने एक दिमाखदार विजय मैदानाच्या आतमध्ये संपादन केलाय. दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की